आज आमच्या सासूबाई व्हेज चिकन बनवणार होत्या, तर त्याची रेसिपी. पहिला सोयाबीन थोड्या वेळासाठी गरम पाण्यात भिजवून ठेवले. 2 मिनिटांनी त्यातील पाणी पिळून काढून घेतले. त्यानंतर टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, आले लसूण आणि थोड्याशा प्रमाणात खोबरे हे सर्व मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेतली. यानंतर सोयाबीन तेल आणि हळद घालून मंद आचेवर थोडे परतून घेतले. आईंना चुलीवरचा स्वयंपाक करायला फार आवडतो. पूर्वीची लोक चुलीवर स्वयंपाक करायचे, त्यामुळे त्यांना योग्य ती पोषणेसुद्धा अन्नातून मिळत होती. आत्ताही ती मिळतात, पण अगदी कमी प्रमाणात. का तर जास्त शिजल्यामुळे ती नष्ट होतात आणि चवीलाही लागत नाहीत. चुलीवरच्या जेवणाची चव गॅसवरच्या जेवणापेक्षा चवीलाही अगदी छान लागते. त्यामुळे त्या म्हणाल्या, मी चुलीवरच करते. हा आमचा बब्या गप्प काही बसत नाही. आई चुलीवर स्वयंपाक करणार म्हटल्यावर आईला पोत्यातून जळण काढून देत होता. पहिला कढईत तेल कडण्यासाठी ठेवून दिले. तेल गरम झाल्यावर त्यात तमालपत्री आणि बारीक केलेला मसाला चांगला परतून घेतला. त्याला तेल सुटेपर्यंत अगदी एकसारखा परतून घेतला. तेल सुटले की त्यात तुम्हाला जेवढे तिखट हवे असेल तेवढी चटणी, चवीपुरते नमक घालून व्यवस्थित परतून घेतला. वरून तुम्ही हवे असेल तर चिकन मसालाही ॲड करू शकता. आता हे सर्व व्यवस्थित परतून त्यात थोडेसे पाणी घालून झाकून ठेवले. 10 मिनिटे त्याला व्यवस्थित शिजू दिले. मसाला व्यवस्थित शिजला तरच कोणत्याही भाजीची चव दुप्पट होते. तर बघा, मस्तपैकी मसाला शिजलेला आहे. त्यात हळदीत परतलेले सोयाबीन घालून व्यवस्थित परतून घेतले. त्याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवले. एक वाफ काढली ही तयार आहे तुमची व्हेज चिकन. श्रावण सोमवार, मार्गशीर्ष, नवरात्री यामध्ये आपल्याला चिकन खायची इच्छा होते, पण आपण सहसा खात नाही. त्यामध्ये पर्याय म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. व्हेज चिकन तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. आम्ही तर भाकरी केली आणि लगेचच जेवायला बसलो. तर तुम्हाला कोणतं जेवण जेवायला आवडतं, चुलीवरचं की गॅसवरचं? कमेंट करून नक्की सांगा.